सकाळची शांत हवा आणि आजचा दिवस थोडा खास वाटत होता. फ्रेश होऊन नाश्ता केला आणि तयारीला सुरुवात केली. घड्याळ, चष्मा आणि गाडीची चावी हातात घेतली. ट्रायपॉड पिशवीत टाकायला गेलो आणि लक्षात आलं की तो तुटलेला आहे. क्षणभर विचार केला आणि ठरवलं की जाऊ द्या, हरकत नाही, आजचा व्हिडिओ हा मोबाईलवरच शूट करायचा. सगळं जमवलं, गाडीपाशी गेलो, सेल मारला आणि गाडीने घेतला तो ओळखीचा स्टार्टरचा आवाज. तेवढ्यात मनात एक विचार आला. आजचा दिवस सुरू झालेला आहे आणि आता वाट थेट सोमेश्वर मंदिराकडेच. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नाशिकच्या सर्वात शांत आणि पवित्र ठिकाणी, जे की आहे सोमेश्वर मंदिर नाशिक येथे. तर चला माझ्या बरोबर. ही जागा सकाळची असो किंवा संध्याकाळची, दोन्ही वेळेला इथे खूपच प्रसन्न वाटतं. आता मी तुम्हाला थोडं आत नेतो आणि जवळून दाखवतो. गेटच्या आत आलं की आपल्याला सगळ्यात आधी दिसतं ते सोमेश्वरचं पार्किंग बोर्ड. येथे पार्किंग चार्जेसही स्पष्ट लिहिलेले आहेत. 2 व्हीलर आणि 3 व्हीलरसाठी 10 रुपये, 4 व्हीलरसाठी 30 रुपये आणि बससाठी 40 रुपये. आणि मी माझ्या 2 व्हीलरसाठी 10 रुपयाचं तिकीट घेतलं. हे आहे माझं तिकीट आणि आता आपण पुढे जाऊया पार्किंग एरियाकडे. पार्किंग एरिया चांगला प्रशस्त आहे. गाड्या व्यवस्थित लावलेल्या आहे आणि जागेचा सेटअपही नीट दिसतो. मित्रांनो, इथला परिसर खूप शांत वाटतो. झाडांनी आणि निसर्गाने भरलेला, खूप शांत, स्वच्छ. पार्किंग एरियाच्या डाव्या बाजूला येताच आपल्या नजरेत भरतात त्या या 2 हत्तींच्या सुंदर मूर्त्या. दोन्ही भव्य उभ्या आहेत आणि मधोमधच आपल्याला त्रिशूळ दिसतो. हा त्रिशूळ शंभू महादेवाचं प्रतीक आहे आणि त्यावर आपल्याला दिसतो तो ओंकार. आणि मित्रांनो, हे दृश्य पाहताच एकदमच मंदिरात येण्याची ती आध्यात्मिक भावना जागी होते. या ठिकाणाहून पुढे गेलो की रस्ता हलका खाली उतरतो आणि येथूनच खऱ्या अर्थाने मंदिराचा माहोल सुरू होतो. मित्रांनो, या उतारावरून खाली उतरताना आपल्याला दोन्ही बाजूंना विविध पूजा साहित्यांची दुकाने लागतात आणि इथे महादेवाच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य मिळतात. बेलपत्र, फुले, धूप, नारळ, जे काही हवं असेल ते सगळं काही मिळतं. तर माझे तुम्ही मागचे व्हिडिओ बघितला असेल ना, तर तुम्हाला पण समजलं असेल. इथं जर खाली जसं जसं मी उतरतोय तर मला फुल नवशा गणपतीच्या मंदिरात जाण्याची फिलिंग येते. आणि तिथं पण असाच उतार होता आणि उतारावर मंदिर आहे नदीकाठी, जसं हे नदीकाठी मंदिर आहे. आणि दोन्ही मंदिरं कनेक्टेड आहे. म्हणजे या मंदिरापासून पण एक रस्ता जातो, तो डायरेक्ट नवशा गणपतीला जाऊन भेटतो. तो तुम्हाला दाखवतोच पुढे कसं आहे ते. मित्रांनो, इथे आलं की एक वेगळंच समाधान मिळतं. आणि येथे काही नवीन मंदिराचं बांधकामही झालेलं आहे, जे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. मित्रांनो, इथे आल्यावर सगळीकडे तुम्हाला स्वच्छता आणि नीटनेटकेपणा जाणवतो. आता आपण सर्वप्रथम जाणार आहोत स्वयंभू श्री सोमेश्वर महादेव मंदिराकडे. तर मित्रांनो, येथे आपण आपल्या चप्पल काढून घेऊ आणि पुढे दर्शनासाठी निघूया. तसं बघायला गेलं तर इथं 12ही महिने मंदिर खुले असते आणि दर्शनासाठी भाविक येतच असतात. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर घंटा वाजवून, नंदी महाराजांना प्रणाम करून आणि समोरच आपल्याला दिसते
ती स्वयंभू सोमेश्वर महादेवाची पिंड. मित्रांनो, ही पिंड नैसर्गिकरित्या म्हणजे स्वयंभू प्रकट झाल्याचं सांगितलं जातं आणि याचं महत्त्व खूप मोठं आहे. आता सोमेश्वर मंदिरानंतर आता आपण जातोय श्री राम जानकी मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिरात. चला माझ्या बरोबर. तर मित्रांनो, सोमेश्वर महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आपण जातो श्री लक्ष्मीनारायण मंदिराकडे. इथलं नवीन नूतनीकरण खूप सुंदर झालेलं आहे. बाहेरूनच मंदिराची शांतता आणि सौंदर्य मन आकर्षून घेतं. या मंदिराच्या शेजारीच आहे हे श्री राम जानकी मंदिर आणि याचंही नूतनीकरण काही वर्षापूर्वीच झालेलं आहे. आता आतमध्ये जाऊन श्रीराम आणि जानकी मातेचं दर्शन घेऊया. वातावरण खूप प्रसन्न आहे आणि तुम्ही पाहू शकता इथली शांतता किती सुंदर आहे. आता आपण जाऊया सोमेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला, जिथे आहे हनुमान दादांचं मंदिर. छोटंसं पण मन प्रसन्न करणारं. आणि मित्रांनो, तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल तर एकदा कमेंट करा, जय श्रीराम. तर मित्रांनो, मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतोय इथला संपूर्ण परिसर. इथे केवळ धार्मिक वातावरण नाही, तर हा भाग पिकनिक पॉइंट म्हणूनही खूप प्रसिद्ध आहे. शनिवार, रविवार किंवा इतर दिवशी कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी ही जागा खूप सुंदर आहे. आणि इथेच पुढे प्ले एरिया, घसरगुंड्या, झोके, लहान मुलांसाठी खेळण्याचे खूप साधन आहे. आणि इथे खेळणी घरही आहे, जिथे मुले मनसोक्त खेळतात. आणि मित्रांनो, कुटुंबियांसोबत आल्यावर हा भाग नक्की पाहण्यासारखा आहे. आणि मित्रांनो, पावसाळा आणि हिवाळा आला की मक्याचं कणीस आणि मी आता तेच खाणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढे जातोय सोमेश्वर नौका विहाराकडे. कारण मंदिर नदीकाठी असल्यामुळे येथे बोटिंगचीही मजा घेता येते आणि फॅमिली सोबत येऊन वेळ घालवायला ही जागा खूप छान आहे. आणि नौका विहाराच्या उजव्या बाजूला अजून एक मंदिर आहे, ओंकारेश्वराचं. या मंदिरामध्ये आल्यानंतर अतिशय शांत आणि प्रसन्न वाटतं. मंदिर, नदी, शांत परिसर सगळं खूप सुंदर आहे.
आणि मित्रांनो, आपल्या नाशिकमध्ये अशी ठिकाणे खूप आहेत, पण सोमेश्वरचा हा भाग माझ्या मते तरी खूप खास आहे. कारण देवदर्शन, बोटिंग, पिकनिक एकाच ठिकाणी सर्व मिळतं. मित्रांनो, नाशिकचं सोमेश्वर मंदिर हे फक्त एक मंदिर नाही, तर एक अध्यात्माचा अनुभव आहे. एकदा तरी तुम्ही इथं नक्की या आणि अध्यात्माचा अनुभव घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी आणत असतो. चला तर मग पुढच्या मंदिराच्या प्रवासात भेटूया.